जानकी जीवन स्मरण जय जय राम सद्गुरुनाथ महाराज की जय. डॉक्टर V. कुलकर्णी लिखित प्रेम दिवाणी मीरा श्री संत मीराबाई यांचे जीवनावरील संपूर्ण कादंबरी. वाचन क्रमांक 5. दुधाजी भल्या पहाटे उठत. त्यांच्याबरोबर मीराही उठून बसे. ती त्यांना सोडतच नसे. त्यांचं स्नानसुद्धा मीरेला मांडीवर घेऊनच व्हायचं. आजोबांच्या मांडीवर बसून तिला आजोबांनी आंघोळ घालायची. आंघोळ झाली की दुधाजी कृष्ण मंदिरात येत. पूजेला मीरा त्यांच्या मांडीवर बसून त्यांचं पाहून पाहून तशीच पूजा करीत असे. दुधाजींनी गंध उघळायला घेतलं की मीरा आपला चिमुकला हात त्यांच्या हातावर ठेवी, जणू तीही गंध उघाळते आहे. आजोबांनी कृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक सुरू केला की तीही पळीपळीनं पाणी घाली, गंध लावी, लोणी खडीसाखरेचा नैवेद्य दाखवी. तरीही तीसुद्धा पाणी फिरवी, डोळे मिटून घेई, आरती म्हणे. मग दुधाजी नैवेद्याचे लोणी खडीसाखर तिला खायला देत. ती विचारीत असे, काना का नाही खात? आजोबा हसत म्हणत, खातो तर, रोज खातो. हा त्यानं प्रसाद दिला आहे तुला. एक दिवस मीरेनं विचारलं, काना रोज लोणी खातो म्हणता, मग मला कसं दिसत नाही? क्षणभर दुधाजी सरकले, नंतर हसले आणि म्हणाले, अगं तुझा काना आहे चोर, गोकुळचा चोर. तो लोणी चोरून खातो. ईश्य, काहीतरीच काय सांगता? अगं खरं खर्र, कान्हा लोणी चोरूनच खातो. मी सांगेन ती गोष्ट. केव्हा? संध्याकाळी दिवे लागणीला. सकाळची ही गोष्ट दुधाजी विसरले. दिवे लागणीला ते नमस्कारासाठी मंदिरात आले. त्यांच्याबरोबर मीरानी चंदा या होत्याच. त्यांनी दंडवत घातला. मीरानंही तसंच केलं. प्रदक्षिणा घातली नि दुधाजी निघाले. मीरेनं आजोबांचा हात ओढला. वा वा, कुठं निघालात? सकाळी काय म्हटलं होतं? सकाळी कुठं काय म्हटलं होतं? विसरलात का? तुम्ही म्हातारे झाला आहात का? गाल फुगवून मीरा म्हणाली. छे छे, म्हातारा कशानं झालो? आता कुठं माझं 70-75 वय असेल. उगीच काय, कोण म्हणतं मला म्हातारं? हसतच दुधाजींनी म्हटलं. मग विसरता कसे? तुम्ही सकाळी म्हणाला होता कान्हा लोणी चोरतो, त्याची गोष्ट सांगेन म्हणून. थोडं थांबून ती म्हणाली, तुम्ही मला रोज एक गोष्ट सांगितली पाहिजे, कृष्णाचीच. हां. दुधाजी तिथंच बसले. मीरा त्यांच्या मांडीवर बसली. चंदा शेजारी खाली बसली. मीरेनं म्हटलं, सांगा, एकदा काय झालं? दुधाजी हसले. त्यांनी खरोखरच सुरुवात केली. एकदा काय झालं? दुधाजी कृष्णाची गोष्ट सांगत होते. मीरानी चंदा त्या गोष्टी ऐकत होत्या. असं म्हणत होत्या. गोष्ट ऐकता ऐकता त्यांना केव्हाच झोप लागली आणि हा नित्याचाच कार्यक्रम झाला. मेडत्याला आल्यापासून मीरेनं आपला खेळ असा मांडलाच नव्हता. ती आपल्या श्यामला तशी विसरली नव्हती. पण तिच्या बाबांनी सांगितलं होतं की आजोबांनी तुला कृष्णासाठी मंदिर बांधलं आहे. तिनं तिथं मंदिर पाहिलं, कृष्णाची मूर्ती पाहिली. तीही तिच्या श्यामसारखीच होती. तेव्हा तिला खरंच वाटलं की आपल्या श्यामला बाबांनी पुढं पाठवलं होतं. आजोबांनी त्याच्यासाठी हे मंदिर बांधलं आहे. पण एक दिवस तिला आपल्या खेळाची आठवण झाली. तिनं चंदाला म्हटलं, चंदा, आपण गोकुळ मांडूया? हो, पण श्याम कुठं आहे? तो काय आहे, आपलाच श्याम आहे, घेऊया खेळायला. चंदा आणि मीरा गाभाऱ्यात गेल्या. मूर्ती बरीच उंचावर होती. चौथरा उंच होता. दोघींची डोकी चौथऱ्यापर्यंतच आली. त्यांच्या हाताला मूर्ती लागेना. मग मीरा म्हणाली, मी आजोबांना सांगते मला श्याम द्या म्हणून. ती वाड्यात गेली. दुधाजींकडे जाऊन तिनं म्हटलं, दादाजी, मला श्याम हवा. श्याम? कुठला श्याम? तो आपण पूजा करतो तो. कशाला? खेळायला. आम्ही गोकुळचा खेळ मांडतो. ते ठीक आहे, पण मंदिरातली मूर्ती हलवता येत नाही. या ना दादाजी. अगं, ती तुझी भावली आहे का? मी तुला आणून देईन एखादी कटपुतली. देवाची मूर्ती खेळायला घेतात का कुणी? या ना दादाजी. नाही, भलते हट्ट करू नकोस. दादाजी, तो माझा श्यामच आहे ना. मी श्याम विकत घेतला आहे. बाबांनी इकडे पाठवून दिला आधी. तुम्ही त्याला नुसता उभा करून ठेवला आहे. ते काही नाही. मला श्याम द्या, मला श्याम द्या. हे बघ मीरा, जा पाहू तिकडे. मला माझी कामं करू दे. सांगितलं ना एकदा, देव काही खेळायची वस्तू नाही. शहाणी मुलं असला हट्ट करत नाहीत. देव का कुणी खेळायला घेतं? जा, खेळा. आणि दुधाजींनी एका दासीला हाक मारली. म्हटलं, हे बघ, या पोरींना काही खाऊ दे, एखादी लाडकी भावली दे, जा. दुधाजींनी सांगितल्यावर त्या दासीनं दोघी पोरींचे हात धरले आणि त्यांना बाहेर नेलं. तिनं त्यांना भावली दिली. भरपूर खाऊ दिला.
चूल बोळकी इत्यादी खेळ दिला. सारी भातुकली मांडून दिली. नंतर ती निघून गेली. ती निघून जाताच मीरेनं पायानं सारा खेळ लाथाडून टाकला. सारी भातुकली मुठी भरभरून तिनं फेकून दिली. ती लाकडी भावकली भिरकावून दिली. शी, दादाजींना कळतच नाही. कसली घाणेरडी भावली दिली. चंदानं म्हटलं, पण मग आता खेळायचं कसं? थोडं थांबून तिनं म्हटलं, मीरा असं करूया का? कुडकीला आपल्या मैत्रिणी होत्या तशा इथं मैत्रिणी जमवूया. एखाद्या मुलाला आपण बोलवूया. त्या आपल्या मैत्रिणी गोपी होतील आणि तो मुलगा होईल श्याम. खऱ्या खऱ्या गोपी निखरा खरा श्याम. नको, मला कुठला तरी कान्हा नको. क्षणभर ती थांबली. तिचे डोळे आकाशातल्या कुठल्या तरी बिंदूवर थिरावले. म्हणाली, मला कान्हा हवा, खरा खरा कान्हा. कुणाला तरी कान्हा म्हणणार नाही मी. मला देव हवा आहे, देव. चंदा हसली. मलाही कान्हाच हवा आहे. मलासुद्धा खरा खरा कान्हा हवा आहे. पण देव नको गं बाई. देव काही दिसत नाही आणि बोलत नाही. आपण खेळायचं आणि आपणच बोलायचं. त्यापेक्षा आपल्याशी खेळेल बोलेल असा आपल्यासारखाच मुलगा छान. देव नको गं बाई. तो तरी काय एक मुखी भावलीच ना. मला माणूस हवा आपल्यासारखा. मीरा ते ऐकून एकदम चुप्प बसली. आपल्याच विचारात दंग झाली. मेडत्याचा राजवाडा खूपच मोठा होता. राजवाड्यात मीरेचे कितीतरी नातलग होते. आजोबा आजी होते. 5-6 काका होते. कितीतरी काकू होत्या आणि इतर काही नात्यातली मंडळी होती. याखेरीज राजवाड्यात दासदासी, सरदार शिलेदार इत्यादी कितीतरी मंडळी होती. राजवाडा स्त्री पुरुषांनी नेहमीच गजबजलेला असायचा. पण प्रत्येकजण घाईत असायचा. प्रत्येकाला काही महत्त्वाची कामे असायची. कुणालाच बसायला, बोलायला, खेळायला फुरसत नसायची. मीरेच्या बरोबरीची एकटी चंदाच. राजवाड्यात त्यांच्या बरोबरीचं कुणी नव्हतंच. मग त्या वाड्यात काय करणार? त्यांचा जास्तीत जास्त वेळ मंदिरातच जायचा. कारण मंदिरात गर्दी नसायची. सायंकाळी मात्र दर्शनाला येणाऱ्यांची ये जा बरीच असे. गावातले नि राजवाड्यातले वृद्ध स्त्री पुरुष दर्शनाला येऊन बसत. सायंकाळच्या पुराणाला काही लोक बसत. शेजारती झाली की मंदिराचे दरवाजे बंद होत. मग या मुलींना राजवाड्यातले कोणीतरी येऊन घेऊन जात. एकदा काय झालं, मीरानी चंदा नेहमीप्रमाणे मंदिरात खेळत होत्या. आजोबांनी मोहनभोग चढवला. नंतर मुलींच्या हातावर भरपूर प्रसाद दिला आणि ते निघून गेले. दोन्ही मुली थोडा वेळ लपंडाव खेळल्या. नंतर त्यांनी चपटा दगड आणला. मंदिरातल्या फरशीवर त्या ठिकरीचा खेळ खेळल्या. त्याचाही कंटाळा आला तेव्हा आंधळी कोशिंबीर झाली. फुगड्या झाल्या. मग मीरा म्हणाली, चंदा, कुडकीला बरं होतं बाई. खेळायला कितीतरी मुली होत्या आणि आपल्याजवळ श्याम होता. येताना श्याम सापडला नाही. बाबांनी सांगितलं श्यामला मेडत्यास आधीच पाठवलं म्हणून. जाऊ दे का तो भावला. हरवला तर हरवला. मीरा एकदम चिडून म्हणाली, चंदा, माझा काना लाकडाचा ठोकळा आहे का? त्याला भावला बिवला म्हणू नकोस हा, सांगून ठेवते. चंदा लागली हसायला. भावला नाही तर काय गं, खरा आहे का तो? हो, आहेच मुळी. चंदा पुन्हा हसली. तिनं घागऱ्याचं टोक उचलून हातात धरलं आणि ती हसली. मग हा कृष्ण आहे की इथं उभा. खेळायला घेता येत नाही म्हणून काय झालं? त्याच्याशी बोलता तर येईल ना. आणि ती खुदू हसत म्हणाली, तो तुझ्याशी काही बोलला नाही तरी तुला त्याच्याशी बोलता येईलच की. मीरा रुचली आणि रागारागानं म्हणाली, मला तो आवडत नाहीस, मी तुझ्याशी बोलणार नाही. आणि मीरा मंदिराच्या मागच्या बाजूला पाय आपटीत गेली. भिंतीला पाठ लावून फतकल मारून बसली. चंदाही बराच वेळ एका खांबाला टेकून बसली. शेवटी चंदा कंटाळली. उठली. मीरेच्या जवळ गेली. समजुतीच्या सुरत म्हणाली, बरं बाई, मी चुकले, चल खेळायला. थोडं थांबून तिनं म्हटलं, काल पुराणिकांनी कृष्णाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले कृष्ण कुंजवनात खेळत असे. आपण कृष्णवनाचाच खेळ खेळू. मीरा चटकन हसली. तिनं चंदाचा हात धरला. ती धावतच मूर्तीसमोर आली. अगं हो, पण कुंजवनाचा खेळ म्हणजे काय? कसा खेळायचा? मीरेच्या शब्दांना एकदम स्वर आला. गोड आवाजात ती म्हणाली, चल सखये कुंजवनात, हरी असेल तेथे खेळत. हरिसंगे खेळू आपण, हरी लपेल शोधू आपण. मीरेनं चंदेचा हात हातात धरला. तिच्या मुखावर उल्हास आला. तिनं चंदाला बोटानं दाखवलं, हरी असेल तेथे खेळत. मीरा आणि चंदा नाचण्यात रंगवून गेल्या. हळूहळू एक स्त्री पुरुष मंदिरात येऊ लागले. पुराणाची वेळ झाली. पुराणिक आले. त्यांनी देवाच्या पुढं जाऊन नमस्कार केला. ते व्यासपीठावर येऊन बसले. त्यांनी पोथी सोडली. मधला मंडप सोडून दोन्ही बाजूंच्या खांबांना मागे श्रोते बसले. पुराणिक वाट पाहू लागले की मुलींचा नाच केव्हा संपतो.
मुलगी राजघराण्यातली, तिला कोणी सांगायचं? कोणी बोलेना. सारे चुप. आणि मुलींचं तर या श्रोत्यांकडे लक्षही जाईना. पण थोड्याच वेळात पुराणिक बुवा स्वतःच त्या मुलींच्या खेळात रमले. ते श्रोतेही रमले. कुतूहलानं पाहू लागले, ऐकू लागले. पुराणिकांनी खुणेनं सर्वांना म्हटलं, त्यांना खेळू द्या, रसभंग नका करू. मीरा नाचण्यात रंगून गेली. ती चंदाला सांगत होती आणि सहजच अनुरूप अभिनय करत होती. चंदा सखे, तुला म्हणून सांगते, ही पायवाट आहे ना, ही कुंजवनात जाते. तू कधी गेली नाहीस का तिथं? अगं घनदाट झाडी आहे, वृक्ष वेली बहरले आहेत, फुलांचे गंध दरवळत आहेत. माझा हरी त्या कुंजवनात खेळत असतो. गुपचूप जाऊया. पावलं वाजवू नकोस. आपली चाहूल लागली ना, तो हरी नाचणार नाही. हरीची मूर्ती दुरून सुद्धा पाहत राहावीशी वाटते. ते काळेभोर डोळे, ते भुरभुर उडणारे केस, गळ्यात त्या गुंजांच्या माळा, पायात वाळे, हातात कडी, डोक्यावर मोरपीस खवलेलं, कमरेला गुडघ्यापर्यंतचा पितांबर, त्यावर बांधलेला तो निळा शेला, त्या शेल्यात डाव्या बाजूला खोसलेली बासरी, ते गोड हसू आणि हसताना चमकणारे ते हिरकण्यांसारखे दात. ही सुंदर मूर्ती गुपचूप पाहावी. मी बाई अशी झाडाहाड बसते नि घटका घटका ती मूर्ती माझ्या डोळ्यात साठवत असते. चंदा, मग येतेच ना कुंजवनात? पुराणिक बुवाच नाही तर सारे स्त्री पुरुष त्या मीरेच्या बोलण्यानं, गाण्यानं, नाचण्यानं आणि तिच्या सहज स्वाभाविक पूर्ण अभिनयानं चकित झाले. अरे कुठं शिकली ही? कुंजवनाचं आणि भगवंताचं किती सुरेख वर्णन केलं. जणू ही ते दृश्य पाहते आहे. थोड्याच वेळात मीरा भानावर आली, दचकली, बावरली. ही एवढी गर्दी आणि पुराण खोळंबलं की. आणि ती पुराणिक बुवांकडं हळूच चालत गेली. तिनं हात जोडले आणि म्हणाली, गुरुजी रागवू नका, माझं लक्ष नव्हतं. तुम्ही सांगायचं नाही का? बुवा हसले आणि म्हणाले, कशाला सांगायचं ग, माझं पुराण रोजचंच आहे. थोडं थांबून त्यांनी कौतुकानं म्हटलं, आज मला सुंदर कीर्तन ऐकायला मिळालं. नंतर ते श्रोत्यांना म्हणाले, आज मीरा कीर्तनाच्या रंगात नाचली. आता यानंतर आमचं वृक्षपुराण नको. असं म्हणून त्यांनी पोथी गुंडाळली. कितीतरी श्रोते म्हणाले, ठीक आहे, आनंद आहे. असं म्हणत श्रोते उठले, मंदिराबाहेर निघाले. पण एक वृद्ध स्त्री फणकाऱ्यानं बोलली, बरोबरच आहे, ती राजकन्या ना. आमची गरिमाची पोरं नाचली असती तर म्हणलं असतं का काय तमाशा आहे. राजकन्या नाचली तर म्हणतात काय कीर्तन आहे. त्या उद्गारांकडं तसं कुणीच फारसं लक्ष दिलं नाही. पण काही स्त्री पुरुषांनी माना हलवल्या. काहींनी तर मनोमन ते पटलंच. मीरा गाते, नाचते याची चर्चा राजवाड्यात सुरू झाली. विशेषतः बायकांमध्ये. सर्व वृद्ध बायकांना तिचं हे वर्तन योग्य वाटलं नाही. त्यांचं म्हणणं साधं सरळ होतं. दिवस कसले आहेत पाहतात ना. राजकन्या गाते नि नाचते हे ऐकल्यावर गिधडांच्या गिरट्या सुरू होतील. कोणी झेप घालतील, पंजा तडकून वरचेवर उचलून नेतील. मग जन्मभर नाचगाणीच करीत बसव म्हणावं. मीरेच्या चुलत्या होत्या, त्या तरुणी होत्या. त्यांच्या 2 तट पडले. काहींनी म्हटलं, मीरा लहान आहे, त्यांना काय कळतं, त्या त्यांच्या त्या खेळात रमलेल्या असतात. तुम्ही पाहत आहात, कौतुक करत आहात की रागवत आहात याचा त्यांना पत्ताच नसतो. तो त्यांचा खेळ आहे, स्वतःसाठी. तुम्ही पाहायला जाताच कशाला? काही चुलत्यांना मीरेचं नाचणं आवडलं नाही. त्यांनी म्हटलं, मीरा लहान आहे हे आम्हालाही कळतं, पण आत्ताच वळण लावायला नको का? त्यांना काही कळत नाही म्हणून आपणच सांगायला हवं. तुम्ही नाचा, खेळा, उड्या मारा, गाणी म्हणा, पण कोणी आलं की ते ताबडतोब बंद व्हायला हवं. तुमचं गाणं आणि नाचणं आज कौतुकाने लोक पाहतील, पण उद्या माहीत आहे ना जेठानी, लोक काय कुसपुसतात ते. लोक म्हणतात मीरा लहान आहे म्हणूनच कीर्तन म्हणायचं. कुलीन मुलींनी असं लोकांसमोर नाचणं म्हणजे तमाशा असतो. पण आपल्या कोण तोंड बोलणार? आपापसात बोलतात सारे. म्हणता म्हणता दादूजींच्या कानांवर ही वार्ता गेली. वृद्ध स्त्रियांनी स्पष्ट सांगितलं की मीरा मंदिरात नाचते, लोकांसमोरही तिचं नाचणं गाणं बंद होत नाही. तिला जरा धाक दाखवायलाच हवा. धन्यवाद.